दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेत आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते वर्षा बंगल्यावर देखील दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। भाजपचे नेते सागर बंगल्यावर दाखल होत आहेत, तर एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसांच्या भेटीला सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, एकूण जर का पाहायचं तर थोड्याच वेळापूर्वी उदय सामंत इथं दाखल झालेले होते। उदय सामंतांनंतर लागोलाग आपण पाहिलं की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दाखल झालेत। एकूण चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शपथविधी जिथं होणार आहे त्या आझाद मैदानावर जात पाहणी देखील केलेली आहे। सोबत त्यांच्या महायुतीतले काही नेते होते, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेतले काही नेते होते आणि त्यानंतर एकूणच आढावा त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। सोबतच 5 तारखेला जो शपथविधी पार पडणार आहे त्या संदर्भात देखील नियोजन बैठक आपल्याला होताना पाहायला मिळालेला आणि या सगळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठीच ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायसाठी आलेले होते। एकूणच भेट त्यांची झालेली आहे। एकूण जी माहिती आहे त्यांच्याकडनं देण्यात आल्याचं देखील कळतं आणि आता ते इथनं रवाना झाले। नक्कीच धन्यवाद अभिषेक, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।